खेड तालुक्यातील 162 पैकी 144 गावांमधील सरपंच पदासाठी बुधवारी आरक्षण सोडत 144 पैकी 74 ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदाचं महिला आरक्षण जाहीर। तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या अध्यक्षतेखाली महसूल नायब तहसीलदार राम विजय, गट विकास अधिकारी विशाल शिंदे यांच्या उपस्थितीत राजगुरुनगर मध्ये आरक्षण सोडत आरक्षण सोडतीकडे गाव पुढारी, विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची पाठ। आव्हाट, खरपूड, कुडे बुद्रुक, घोटवडी, टोकावडे, धामणगाव खुर्द, धुवोली, नायफड, परसूल, घोडगिरी आणि शेंदुर्ली अशा अनुसूचित क्षेत्रातील 11 ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पद अनुसूचित जमाती स्त्री वर्गासाठी आरक्षित। अनुसूचित क्षेत्रातील एकलहरे, खरोशी, गोरेगाव, डेहने, भोमाळे, मोरोशी, वांद्रा, शिरगाव, साकुर्डी आणि सुरकुंडी गावात अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी सरपंच पद राखीव। बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायत सरपंच पदाच्या आरक्षणात अनुसूचित जाती स्त्री प्रवर्गासाठी निघोजे, मरकल, शिंदे, चास, सुपे तर अनुसूचित जातीसाठी वहागाव, कळमोडी, चिखलगाव आणि तिफनवाडी गावांचा समावेश। बिगर अनुसूचित क्षेत्रातील अंबू, मिरजेवाडी, दावडी, गारगोटवाडी, खरपुडी खुर्द आणि औंढे या 6 ग्रामपंचायती सरपंच पदाकरता अनुसूचित जमाती स्त्री प्रवर्गासाठी आरक्षित। दरकवाडी, नाणेकरवाडी, तुकाईवाडी, अहिरे आणि आडगाव या 5 ग्रामपंचायती अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव। नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी खेड तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदासाठी महिला आरक्षण। कोयाळी तर्फे वाडा, कानेवाडी बुद्रुक, जवळके बुद्रुक, वाकळवाडी, सावरदरी, कडदे, शिरोली, वाकी खुर्द, शिवे, रासे, सातकरस्थळ, भोसे, वाजवणे, येलवाडी, मेदनकरवाडी, साबळेवाडी आणि दौंडकरवाडी ग्रामपंचायतींवर ओबीसी स्त्री आरक्षण। कोरेगाव खुर्द, रोहकल, वाडा, निमगाव, चरोली खुर्द, भांबोली, हेद्रुज, चांडोली, कनेरसर, देवोशी, करंजविरे, आंबोली, वरुडे आणि मोई या 14 ग्रामपंचायतींमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षण। खेड तालुक्यात खुल्या प्रवर्गासाठी 72 ग्रामपंचायती, 35 ग्रामपंचायतीवर महिला आरक्षणातून संधी, उर्वरित 37 ग्रामपंचायतींवर सर्वसाधारण जागेसाठी आरक्षण जाहीर। आसखेड खुर्द, वराळे, अवदर, गोसासी, रानमळा, दोंदे, शेलू, कमान, वाळत, वडगाव तर्फे खेड, सांगुर्डी, गोनवडी, धानोरे, होलेवाडी, गोलेगाव, येनवे बुद्रुक, चिंचोशी, वाघगाव, पिंपळगाव, कोयाळी, पाडळी, चांदूस, संतोषनगर, सिद्धेगव्हाण, कुरकुंडी, कानेवाडी तर्फे चाकण, पापळवाडी, वाकी बुद्रुक, खरपुडी बुद्रुक, ढोरे भांबुरवाडी, गडद, तोरणे बुद्रुक, कोहिनकरवाडी, चिंचबाईवाडी आणि वरची भांबुरवाडी या 35 गावात सर्वसाधारण स्त्री आरक्षण। जैदवाडी, साबुर्डी, बीबी, बहिरवाडी, वेताळे, येनवे खुर्द, तळवडे, वाघू, मोहकल, देशमुखवाडी, विराम, कोळीये, वासुली, कडूस, रेटवडी, पाळू, म्हाळुंगे, पांगरी, केळगाव, चिंबळी, कुरळी, अनावळे, शेलगाव, काळूस, बहुळ, टाकळकरवाडी, पिंपरी बुद्रुक, मांजरेवाडी, बिरदवडी, किवळे, आखरवाडी, राक्षेवाडी, कोरेगाव बुद्रुक, पूर, सांडभोरवाडी, कुडे खुर्द आणि गाडकवाडी या 37 ग्रामपंचायती सरपंच पदाकरता खुल्या प्रवर्गासाठी राखीव। जागतिक पुस्तक दिनानिमित्त राजगुरुनगर येथील सार्वजनिक वाचनालयात पुस्तक प्रदर्शन, पुस्तक प्रकाशक आणि विक्रेते नवनाथ जगताप यांच्या हस्ते उद्घाटन। नियमित आणि दर्जेदार पुस्तक वाचक सागर राक्षे, श्वेता सालकर, डॉक्टर अविनाश फाटक, सुधाकर मिडगे, अंजली मुर्डियो आणि संतोष मांडेकर यांचा विशेष सन्मान। पुस्तक दिनानिमित्त वाचनालयास पुस्तक विश्वच्या वतीने पुस्तक संच भेट। यावेळी अध्यक्ष प्रमोद कानू, उपाध्यक्ष सदाशिव अमराळे, मानद सचिव राजेंद्र सुतार, संचालक पवन कासवा, कल्पना गवळी, कल्याणी वालझाडे, कल्पना रेवणकर, अरुणा चव्हाण यांची हजेरी। खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचे पंतप्रधान, गृहमंत्री आणि नागरी विमान वाहतूक मंत्री यांना पत्र। काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित महाराष्ट्रात परत आणण्यासाठी सहकार्य करण्याचे पत्राद्वारे आवाहन। हवेली आणि खेड तालुक्यातील पर्यटकांनी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून केली मदतीची अपेक्षा। खासदार डॉक्टर कोल्हे यांची पर्यटकांशी मोबाईल कॉलद्वारे चर्चा। पॉलिश, घडणावळ आणि दुरुस्तीसाठी चाकण येथील सोन्या चांदीच्या व्यापाऱ्याचे नेलेले 35 तोळे सोन्याचे दागिने घेऊन कामगार पसार।
आंबेठाण इथे राहणाऱ्या शंकर काशीराम पोद्दार याच्यावर चाकण पोलिसात गुन्हा. सोन्या चांदीच्या व्यापाऱ्याला कामगारानेच 29,09,380 रुपयांचा टाकला गंडा. 37 वर्षे सराफाची फिर्याद.